सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड। आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। तो नुरुनिया ठेला ठाईच मुरला अनुभव। हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। शिवेकरिता घेतला भंग। विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री कैवल्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा हरिपाठ ग्रंथातील 6व्या क्रमांकाचा महत्वाचा असा अभंग आहे। विठ्ठला विठ्ठला या अभंगातून विश्व माऊली ज्ञानोबराय साधूची कृपा झाल्यानंतर, साधूचा बोध झाल्यानंतर काय अवस्था प्राप्त होती त्या अवस्थेचं चिंतन या अभंगात सांगतात। विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्याला विनंती प्रार्थना आहे, बसणाऱ्या मंडळींना मांडी घालून बसायचं, हातानं टाळी वाजवायची, मुखानं नामस्मरण करायचं आणि टाळ करायनं मोकळे टाळ सोडायचे नाही। जोरात टाळ वाजायचे, उगं निभळटवाणी वाजायचे नाही, जोरात टाळ वाजायचे आणि योग्य प्रमाण म्हणायचे। पखवाजानं कीर्तनाला रंग देवता येईल असा पखवाज वाजायचा आणि कीर्तन करायनं त्याच्या अभंगाला धरून बोलायचं। विठ्ठला स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु स्वामी महाराज यांचा हा दरबार आहे। रामहरी महाराजांना जरी स्थापना केली असली पण रामहरी महाराज त्या दरबारातले आहेत। कोण्या दरबारातले आहेत? स्वामी महाराजांचे नातू म्हणायला हरकत नाही। कोण नातू? कारण एकनाथ महाराज पालशिंकर आणि त्यांचे शिष्य रामहरी महाराज त्यांचा हा दरबार आहे आणि त्यांच्या पंचम पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव आहे। आणि आजची कितवी सेवा आहे? 5वी सेवा आहे। त्यांचं पुण्यस्मरण 5वं आहे आणि माझ्या वाट्याला आलेली सेवा ही 5वी आहे। विठ्ठला अधिकारी लोक होते महाराज आमचे हरिभक्तीपरायण विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी यांनी आज्ञा केली, म्हणले महाराज आमच्याकडं बाबांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव आहे, एक सेवा घ्या। योगायोगे महाराज कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले। महात्म्यांचं पुण्यस्मरण असतं, पुण्यस्मरण जीवाचं श्राद्ध असतं, देवाची जयंती असती आणि संताची पुण्यतिथी असते। विठ्ठला तुमचे जोगदंड भाऊ आहेत, त्यांनी बरेच वेळेस इकडं नारायणगडाच्या परिसरात मला बोलवलं होतं आणि रामहरी बाबांचा पहिला परिचय आमचे रणजित महाराज यांनी करून दिला। कोणतं गाव पहिलं? ते सावंतवाडी। सावंतवाडीला माझी काल्याची सेवा घेतली आणि आमचे परमस्नेही असणारे गुरुवरी बाबा माझ्याबरोबर होते। बाबा आम्ही बरोबर गेलो आणि मी सुरुवातीला बाबाकडेच यायचो। कुठं? कोळवाडीला यायचो। गंगा भारती महाराज आमच्या परिसरात यायचे। मी स्वामी महाराजांच्या परंपरेतला, कारण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांचे आवडते विद्यार्थी स्वामी महाराज होते। काल वारीमध्ये गुरुवारी कुरेकर बाबांना सांगितलं, जोग महाराजांचा असा दरारा होता महाराज की लाग नव्हता कवाड लोटायचा कोणाचा, फक्त त्यांचं कवाड लोटायचे स्वामी महाराजच। जर कवाड लोटलं तर जोग महाराज म्हणायचे कोण आहे रे? स्वामी महाराज म्हणायचे मी बंकट आहे, ई म्हणायचे। मग काय म्हणायचे? अधिकार होता मला। जुने लोक असं सांगतात की मामा साहेबांना जरी
स्वामीकडे काही बोलायचं असलं तर जोग महाराजांना बोलायचं असलं तर स्वामीचा आधार घेणं लागायचा. म्हणे विठ्ठला विठ्ठला. अधिकारी मंडळी होती, ते कार्य सुदाम बाबानं केलं, एकनाथ महाराजांनाही केलं, आता लक्ष्मण महाराजही ते काम करतात. आणि जे स्वामीचं काम होतं वाजवणं गायन, आमचे विष्णुकांत गुरुजी हे हजारो विद्यार्थी त्यांनी तयार केले. महाराज विठ्ठला विठ्ठला. जोगदंड भाऊ त्यांचे सहकार्य आहे त्यांना, आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे. तुम्ही म्हणताना ह्या दोघांचंच नाव गेले, अरे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदार ओळी आनंदी, एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. महात्म्यांची शिवाय साधूची शिवाय मग साधू कोणाला म्हणतात, साधूचा बोध काय आहे आणि त्या बोधानं काय अवस्था प्राप्त होती असं चिंतन सांगणारा अभंग आहे. कोणाला पोशाखावर साधू नाही, आडनावावर साधू नाही, चमत्कारावर साधू नाही, लक्षणावर संत असतात. मी पोशाखाला नाव ठेवीत नाही. आता पांढरा फेटा आहे, धोतर पांढरे, शर्ट पांढरे, साधूचा पोशाख आहे, पण साधू असलच असं नाही. तुकोबरा म्हणले वेशा नाही बोल अवगुणा दुशिले विठ्ठला विठ्ठला. मग महात्म्याची शिवाय महात्म्याला आवडणं अशी सेवा झाली पाहिजे. सेवा महात्म्याच्या दरबारात, स्वामी महाराजांच्या दरबारात आहे, रामहरी बाबाच्या दरबारात आहे. मग आपलं कीर्तन, आपलं भजन, आपला पखवाज आणि आपलं श्रवण त्यांना आवडलं पाहिजे, त्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. आपल्या वागण्यानं त्यांनी आपल्याला शाप नाही दिला पाहिजे. विठ्ठला. अरे देव आमचे गुरुजी माशेगावला एक बळीराम महाराज म्हणून आहेत, गुरुवरे बळीराम महाराज सांगत असते, अरे जर वडील रागवले तर आईच्या आड लपता येतं, पण आई जर रागवली तर वडिलाच्या आड लपता येत नाही. विठ्ठला. तसे संत आई आहेत आणि देव बाप आहे. देव रागवला तर संताच्या आड लपता येईल, पण संत रागवले, अरे दुर्वास ऋषी होते पण अंबरीश राजाच्या पुढं दुर्वासाचं काही चाललं नाही. विठ्ठला. म्हणून संत हवा आपल्याला. लोकांना नाही किंमत देऊ द्या, लोकांना नाही म्हणू द्या. आमचे गुरुजी सांगत असते, अरे लोकमान्य होऊ नका, जगमान्य होऊ नका, देव मान्य संत मान्य व्हा. देवानं मानावं, संतानं मानावं. विठ्ठला. अरे पुष्कळ जग मूर्ख आहे, सगळं जग मूर्ख नाही, पण पुष्कळ मूर्ख आहे. विठ्ठला. मूर्ख मंडळी मूर्खाला किंमत देणारी असते आणि शहाणी मंडळी शहाण्याला किंमत देणारी. विद्वानेव विजानाती विद्वजन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गृही प्रसव वेदना. अरे विद्वानाची किंमत मूर्खाला काय कळणार आहे, गुणवानाची किंमत मूर्ख लोकाला काय कळणार आहे. गुणवानाची किंमत गुणवानाला, पहिलवानाची किंमत पहिलवानाला, विद्वानाची किंमत विद्वानाला आणि पांचटाची किंमत पांचटाला. कारण संताचा दरबार आहे, संताला सेवा आवडली पाहिजे. साधूचा मग साधू कोणाला म्हणायचं, जग ब्रह्म रूप जग ब्रह्म रूप
आणि जगब्रह्म आहे असा ज्याला बोध आहे त्याला साधू म्हणा. कीर्तन करता आलं म्हणजे साधू नाही, पुराण सांगता आलं म्हणजे साधू नाही. ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नव्हते संत. अरे आडनाव संत असलं. आमच्या खोलीमध्ये एक संत नावाचे विद्यार्थी होते, त्यांचं नाव संत भागवत संत, नाव होतं भागवत आणि आडनाव होतं संत. विठ्ठला येथे नाही वेश सरते आडनाव, निवडे घाव डाव व्हावा. मग लक्षण प्रमाण अभ्याम वस्तु सिद्धी नाही, प्रतिज्ञा मात्र न वस्तु सिद्धी. किंतु लक्षण प्रमाण अभ्याम लक्षण असावं, त्याला काही प्रमाण असावं, तेव्हा वस्तूची सिद्धी होते. विठ्ठला अरे विद्यार्थी ठरवा. विद्यार्थी कोणाला विद्यार्थी म्हणता येत नाही. 4-5 बायका केल्या, 10-5 पोळ्या खातो आणि खुशाल झोपू, त्याला विद्यार्थी म्हणते का? काकचेष्टा बको ध्यानम स्वान निद्रा तथैवच, अल्पहारी ब्रह्मचारी विद्यार्थी पंचलक्षणम. कावळ्याप्रमाणे थोडकं बोलणं असावं. काकचेष्टा ध्यान बगळ्याप्रमाणे. अरे कुंकड जरी पाहा लागला तर लक्ष श्रवणाकडे असलं पाहिजे, वक्त्याकडे लक्ष असलं पाहिजे. पाहताना दुसरीकडे दिसतो, बगळा इकडं तिकडं पाहतो, पण बक ध्यान धरी दावी सोंग मत्स्या मारी. विठ्ठला झोप कुत्र्याप्रमाणे पाहिजे. स्वान निद्रात अल्पहारी ब्रह्मचारी विद्यार्थी लक्षणाशिवाय विद्यार्थी नाही. अरे मूर्खा करता लक्षण लागत तर संता करता लक्षण लागणार नाही का? विठ्ठला लक्षणाचे संत भेटणं अवघड आहे महाराज, आणि जरी भेटले तर कळणं अवघड आहे. देहगावच्या लोकाला तुकोबरा भेटले नाही का? कळाले नाही. आळंदीच्या लोकाला ज्ञानोबरा भेटले नाही का? कळाले नाही. आणि जर कळाले असते एवढा छेड केला असता का महाराज? विठ्ठला अरे ज्या जगाच्या कल्याणाकरता ज्ञानोबर आले, ह्या समाजानं खापर दिलं नाही, गावात राहू दिलं नाही, माय बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, मधुकरी मागू दिली नाही. मग भेटले नाही का? कळाले नाही. संत आपल्यात असतात, पण संत आपल्यासारखे दिसतात म्हणून जगाला कळत नाही. संत जगात राहतात, जगासारखे दिसतात. संत नवती जगा मानसा त्या समुद्र नदी नव्हे पैगा. अरे नदी आणि समुद्र दोहीत पाणी आहे, पण नदीला समुद्र म्हणता येत नाही. पाषाण म्हणू नये लिंगा. पाषाण आणि लिंग दिसायला सारखं दगडात जरी असलं, लिंग तर लिंग आणि पाषाण तर पाषाण. पाषाण तसं संतांनी माणसं दिसायला सारखे. अरे संत पाणी आणताना दिसते, संत दळण आणताना दिसते, संत भाकर करताना, संत धुणं धुताना दिसते. मग तुम्ही त्यांना संत म्हणणार का नाही? मग संत कीर्तन करतात, पण कीर्तन करतात ते संत असतातच असं नाही. विठ्ठला विठ्ठला मग संताचं काय लक्षण? ज्याला मी वासुदेव आहे आणि जग वासुदेव आहे असा बोध झालेला आहे त्यांना संत म्हणा. कोणाला? याच्यामुळे माणसं जातीची लागते मला. जातीचे म्हणजे मराठी मराठी, बामण बामण ही जात नाही. जातीचे म्हणजे अधिकारी लागते. विठ्ठला 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 विठ्ठला
ह्यातलं बी कळत नाही. तुम्ही गुणवान मंडळी म्हणून आमचं बरं चालतं महाराज. विठ्ठला मग ज्याला मी देव आहे आणि सगळं जग देव आहे असा ज्याचा बोध आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुसुनिया खाव हम तुझा, पुसुनिया खाव हम तुझा, पोटी सत्य खाव परमात्मा आहे. पण एको देव सर्वभूतेषु गुणाः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूताधिवास साक्षी चेता केवलोन. एक परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे. अणुरेणूमध्ये एकच परमात्मा आहे असं ज्याचा निश्चय झालेला आहे तोच संत साधू ओळखावा निका. आणि याच्या व्यतिरिक्त बाकीचे एरते ऐका मायाबद्ध विठ्ठल. हे संताचं नामदेव महाराजांनी रक्षण सांगितलं आणि जग ब्रह्मरूप जाण हे नाथ महाराजांनी सांगितलं. विठ्ठला सर्वभूती दया साधू मना ऐसिया, साधू मना ऐसिया, साधू मना ऐसिया. शहाणीबाई तिला म्हणते जी 5 कामं संग करते तिचं नाव शहाणीबाई. जी काठो तिथली घडी ती तव्यावरली खालीवर करती, चुली पुढची फेरी ती, जळतन पुढं लोटी ती आणि इतक्या झपक्यात नवऱ्याला वाढती. हिचं नाव काय? शहाणीबाई. आता तुम्हाला येडी हळद सांगतो. काठो तिथली घडायची राहिली, तव्यावरली चिटकली ती खालीवरच केली नाही, तव्यावरली चिटकली, चुली पुढची न जाळ धरला ती फिरलीच नाही आणि जळतन खोटांभर पेटत गेलं ते पुढं लोटलंच नाही आणि तिच्या नावानं नवरा परत आपटतो त्याला वाढीतच नाही. ही तमाखूला चुना लावती. हिचं नाव येडी हळद. तसं शहाणा कीर्तनकार त्यो बसणाऱ्याला वाफे करू देत नाही. काय काय बसणारे काय करते, गुडघेवर करते आणि हातात धरते. बसणाऱ्याला वाफा करू देत नाही. टाळ करायला अबुक ठोक काय काय टाळ करी, प्रमाण झाल्यावर त्याला टाळ सापडतो. टाळच पाहते कोणाकडे. आणि तो अभंगाला सोडून बोलत नाही हा शहाणा कीर्तनकार. विठ्ठला मग
साधू याला साधू म्हणा. साधू म्हणावे ऐशिया कैशिया सर्वाभूती दया. साधू म्हणावे ऐशी. बरेच साधूचे लक्षण झाले. आणि असे जे संत आहेत ते भेटणं बहु अवघड आहे. संत भेटी अवघड आहे. आता रामहरी महाराज आपल्याला भेटले. आता आपण उत्सव करायला, पण सगळ्या मंडळीला त्यांचं तेव्हा महत्व वाटलं नाही. महाराज माझा त्यांचा जास्त संपर्क आला नाही. आमचे रणजित महाराजांना थोडक्यात त्यांचा संपर्क आणून दिला. पण महाराज काय माझं, मी पामर माणूस आहे महाराज, अवगुणी अन्यायी, पण संताचं प्रेम आहे. काय कृपाया केली संतजनी माझी अलंकारिणी वाणी. प्रीती हे लाविली कीर्तनी तुका. संताची कृपा व्हावी. काय व्हावी? संताची कृपा. त्यांचं प्रेम होतं. बाबांना मी कीर्तनाला गेलो तर त्यांनी मठात आणलं. आणि माझा अधिकार नाही महाराज, एवढ्या मोठ्या महात्म्यानं आपला आदर करावा अशा लायकीचे आपण नाही. विठ्ठला पण प्रेम होतं महाराज. आणि संताचं प्रेम प्राप्त करणं हाच खरा परमार्थ आहे महाराज. संताने अरे धरतीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांना आपल्याला हाताला. अरे लोकांना नाही मानू द्या, लोकांना नावं ठेवू द्या, पण संतांनी जवळ धरावं. विठ्ठला विठ्ठला. तुकोबरे म्हणले पण संत भेटणं अवघड आहे ना. देवाला म्हणले देवा बहु अवघड. देव म्हणले तुकोबराले अवघड अवघड करायला बराच टाइम व्हावा लागला आपला. मग नाद द्या सोडून तुम्ही संत भेटीचा. कोण म्हणलं? देव म्हणला तुकाराम महाराजाला. तुम्ही लय अवघड म्हणाले, द्या पिछा सोडून. मग तुकाराम म्हणले नाथ. तुकाराम महाराज म्हणले देवा मी नाथ सोडला असता, पण जर संत भेट जीवनात झाली तर माझी अवस्था काय होईल? तुका म्हणे मग नये व्रती. देह संबंधी माझे आहे. ह्या दोन वृत्ती आहेत, मी आणि माझे. ह्या वृत्तीवर मी राहणार नाही. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. मी हा माझी हरपले ठाई जेथेच्या तेथे. विठ्ठला मग देहाला मी म्हणणं जाईल आणि देह संबंधीला माझं म्हणणं जाईल. म्हणून मला संत भेटवावे, त्यांची सेवा घडावी. असं जगात कोणतं पुण्य आहे की त्या पुण्यानं संताची सेवा घडल. अरे संत भेटी करता जे पुण्य कामा येतं ते संत सेवे त्याच्या करता. अरे सरपंच होण्याकरता जे पुण्य लागत ते पुण्य आमदारकीला कामा येत नाही. आमदारकी करता विशेष पुण्य लागत. ज्या पुण्यानं इंद्र होता येतं त्या पुण्यानं ब्रह्मदेव होता येत नाही. ज्या पुण्यानं श्रीमंताच्या कुळात जन्मता येतं त्या पुण्यानं श्रीमंतीचा भोग भेटत नाही. श्रीमंतीच्या भोगाकरता विशेष पुण्य लागत. विठ्ठल काही माणसं श्रीमंत आहेत पण भोग भोगत नाहीत. का? त्यांच्याकडे भोगाचं पुण्य नाही. दरिद्रीवाणी राहतात, पोरांना खातात. साचवणी मरे धन लावी पोरासी भांडण. धन पैशाला पैसे लावून मर तू. सप्त्याला वर्गणी देत नाही, स्वतः खात नाही, सुनाला खाऊ देत नाही आणि पोरायला खर्चू देत नाही. गंजीवरलं कुत्र. अरे कुत्र गवत खात नाही आणि गाईला तोंड लावू देत. याला म्हणायचं गंजीवरलं
विठ्ठल विठ्ठल. मग श्रीमंताच्या कुळात पुण्येनं जन्माला, पण भोगा करता विशेष पुण्य. अरे इंद्र होण्याकरता 100 यज्ञाचं पुण्य लागतं. ते पुण्य ब्रह्मदेव होण्याकरता 100 ब्राह्मण जन्म घेऊन ब्रह्मकर्म करण्याचं पुण्य लागतं. विठ्ठला तसं ज्या पुण्यानं संत भेटले, सेवा घडत नाही, सेवे करता तुकोबरा म्हणतात कोण पुण्यांचा. सेवा घडली पण संत बोलण्याकरता विशेष पुण्य लागत. कोण हा भाग्याचा ऐशी आशी. अरे रामहरी बाबांना आपल्याला बोलावं याला भाग्य लागत. विठ्ठला असे जर साधू जीवनात भेटले, त्यांची सेवा घडली आणि त्यांनी आपल्याला जर बोध केला तर साधकाची काय अवस्था होती. महाराज अभंगाच्या साथीची मंडळी. मी नेहमी सांगत असतो कीर्तनाला 7 असाव, 7.5 नसाव. काही ठिकाणी 7.5 असते. महाराज हा स्वामी महाराजांचा परिसर आहे, इथं 7.5 कशी असणार. अरे ज्या स्वामीच्या कीर्तना पुढं तमाशगिरांना तमाशा बंद करावं काय ताकद असेल, काय ताकद असेल. हरिभजनी हे धवळीले जग. आमचे गुरुजी सांगत असते दांडेकर मामांच्या कीर्तनाला जेवढा समाज राहायचा तेवढा समाज स्वामीच्या काकड्याला राहायचा. कोणाला? काकड्याला राहायचा. अरे नाथ महाराजांच्या घरी देव चंदन उघडायचा, चंदनाची गोळी करायचा आणि ती नाथाच्या हातात द्यायचा. नाथानं तीच देवाला देवच देणारा गोळी आणि ती गोळी नाथानं कोणाला लावायची? देवालाच लावायची. तसं असं सांगतात की स्वामी महाराजांच्या काकड्यात काकडा वळायला देव काकडा घ्यायचा, देवानं काकडा घ्यायचा आणि तो देवालाच वळायचा. विठ्ठला विठ्ठला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे धवळीले जग. काय घराणा असेल महाराज, सुलते तसेच आणि त्यांचे पुतणे कोण? भीमसेन महाराज. विठ्ठला. अधिकारी महाराज रामहरी बाबा, सुदाम बाबा. आता सुदाम बाबा मी पाहिले नाही, पण त्यांच्या पुण्यस्मरणाला बरेच वेळेस मी आलो. गुरुवारी लक्ष्मण महाराजानं बरेच वेळेस बोलवलं, त्याच्यामुळं त्यांची सेवा घडी. आणि आता लोंढे गुरुजीनं बोलवलं म्हणून आज सेवा घडी. नाही तर आमच्यासारख्या पामराला कोण अशा महात्म्याची सेवा देतो महाराज. विठ्ठला विठ्ठला. कारण सेवा हवा. तुम्ही म्हणता तुला सेवा घडीन, मग आम्हाला काय? तुम्हालाही सेवा आहे हवा. ऐकणाऱ्याला तेच फळे, वाजविणाऱ्याला तेच फळे,
सांगणाऱ्याला तेच फळ आहे. नाही नाही, ज्या बाईनं स्वयंपाक केला तिचं इकडे येणं झालं नाही, वैकुंठवासी गुरुवारी वक्ते बाबा म्हणायचे, तिलाही तेच फले. विठ्ठला अशा महात्म्यांची सेवा घडली आणि त्या साधूनं आपल्यावर कृपा केली तर होतं काय. महाराज म्हणतात त्याच्या जीवनात साधुबोध झाला. बोध म्हणजे ज्ञान. काही काही लोक आता हरिपाठाचा मेळ नाही, काहीच मेळ नाही महाराज, साधुबोध झाला. शब्दाकडे लक्ष देत नाही ते. काय एका जनार्दनी घोडो त्यांचा संग न व्हावा वियोगे. काय त्यांचा संग घडावा, त्यांची आमची ताटाटूट होऊ नये असं मागणं आहे नाथांचं. लोक काय म्हणते, एका जनार्दनी घोडो त्यांचा संग न व्हावा योग. अरे संताचे शब्द तू कोणी घेतले मोती जैसे. लक्षणाचे संत भेटले आणि त्यांनी कृपा जर केली तर बोध म्हणजे ज्ञान. बोध म्हणजे काय, ज्ञान. त्यांचं ज्ञान झालं तर तो नुरोनिया ठेला. कारण संत कोणाला ज्ञान सांगत नसतात, त्याच्याकरता अधिकार तैसा. कारण ज्ञान कोणाला, अरे ब्रह्मज्ञाना करता सगळे लोक, अरे सोन्याच्या दुकानात झाला खिसा गरम लागतो. एक माणूस पान टपरीवर गेला पुढे घेण्याकरता, पान टपरीवर गर्दा होता. मग तो शिरला सोन्याच्या दुकानात. दुकानदार विचारलं कोणकड, ते म्हणला टपरीवर लय गर्दा झाला म्हणून इकडे आलो म्हणला. चालेल का? मग काय द्या म्हणले, द्या तोळावर सोनं. म्हणले पैसे, हे पुढीचे पैसे जमल का? अमृत अनुभव ज्ञानोबरानं तयार केला. सिद्धानुवादे समाजाला कळना म्हणून गीतेवर टीका केली. ब्रह्मशाम्राजे दीपिका वर्णी येली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा. किती तळमळ ज्ञानोबरायची. 900 ओवेळलेल्या आमचे गुरुवारी कुरेकर बाबा सांगत असते, अरे 900 ओव्या ज्ञानोबराने समाजाकरता लिहिल्या. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे. संसारा एवढे थोर वजे फेडिले जगाचे. पण ज्ञानेश्वरी समजना लोकाला. लोक म्हणते समजती, पण सांगा बरं मग. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या. तरुण तर तुर्या लालन. कळत नाही मला, याला गुरु घरी राहावं लागतं. कळत काय? जे जे देव निर्मळ निज जना खिल मंगळ. जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. हे संस्कृत का मराठी? काही कळत नाही. मग एवढं कळन म्हणून 900 ओव्या 9000 ओव्या 900 आणल्या. अमृत अनुभव तयार केला. 9000 900 केले. मग हे 900 ओव्यात बी लोकांना टाइम मिळाला. मग चांगदेवाचं निमित्त, चांगदेव म्हणजे मी चांगदेव नाही, योगीराज चांगदेव, चांगदेवाचं निमित्त केलं आणि 65 ओव्यात जगाला बोध होईल असा ग्रंथ तयार केला. 65 ओव्या वाचायला बी लोकांना टाइम नाही. मग 27 अभंगाचा हरिपाठ तयार केला. विठ्ठला आता कोणी या रे या रे लहान हरिपाठाला या. आसोनी संसारी सगळे या. नाम चिंतन करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. अरे
बाकी गोष्टी ज्ञान सोपं आहे का? संताचा बोध, संत कोणाला बोध करतात का? अधिकार तैसा करूपदेश साय. अरे मुंगीवर हातीचं वजन टाकून जमतं का? आईच्या स्तनाला बळत लावा लागतं, इतकं लहान लेकरू आहे. आणि त्याचा बाप जेलाबीच्या काळात त्याच्या तोंडात कोंबायला. ते मरण का वाचन? जे सायाशे स्तन्य शेवी ते पक्वान्न केवी जेवी. विठ्ठला कोणाला बोध? संत अधिकाऱ्याला बोध दिला मज स्वामी महाराजांच्या झाली. बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला भ्रांती. कोणता बोध दिला? मी वासुदेव तत्वता देवची बरे देवची बरे. तुका म्हणे खरे खरे देव तुम्ही. नमना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. अमर हा अमर हा. आणि तुम्हीच विचार करून पहा. अरे की पहा कोटी रे. हा बोध दिला, ज्ञान दिलं. विठ्ठला विठ्ठला. ज्ञान दिलं जगाला. नाचू कीर्तनाचे. कीर्तन म्हणजे मनोरंजन असतं का रे? अरे जर मनोरंजन करायचं तर तमाशा करा, पण कीर्तन मनोरंजन करता नसतं. मी नेहमी सांगत असतो, दवाखाना मनोरंजन करता असतो का जास्त पैसे झाले म्हणून असतो? का तिथं गेल्यावर गुदगुल्या होत्यात म्हणून असतो? रोग बरा व्हावा म्हणून दवाखाना असतो. तसा सगळ्याला भवरोग झालेला आहे आणि हेच भवरोगाचे औषध. हे आपला भवरोग तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम. याच्या का मनोरंजनाचे साधन ऑर्केस्ट्रा आहे, तमाशा आहे, तिकडं मनोरंजन आहे. विठ्ठला विठ्ठला. आता नाही महाराज, तुकोबराच्या काळात बी अशी अवलाद होतीच. कशी? तुकोबरायला म्हणले काही महाराज असे झटके हाणता का नाही कीर्तनात? तुकाराम महाराजाला म्हणले, तुकाराम महाराज म्हणले, ए राणी सांगाव्या रे मत कहाणी. दुसऱ्या बोलवा म्हणले. महाराज काय बाणेदारपणा आपल्या संप्रदायात होता. काल वारीमध्ये गुरुवरे कोरेकर बाबा म्हणले, जोग महाराजाकड लोकमान्य टिळक आले. आणि कशा करता आले? एक लोकमान्य टिळकांचे भक्त होते. त्यांनी 108 सत्यनारायण केले. किती? आणि त्या 108 सत्यनारायणाचं उद्यापन करायचं, सांगता करायची. मग म्हणले सांगतेला मोठा कार्यक्रम करू आणि जोग महाराजांना बोलू. पण आता जोग महाराजाला निमंत्रण द्यायला कोण जाणार? म्हणून लोकमान्य टिळकांचं जोग महाराजांचं चांगलं होतं. म्हणून लोकमान्य टिळकांना पत्र लिहिलं
आणि एका सेवकाकडे पाठविलं, जोग महाराजांना द्या. जोग महाराजांना पत्र वाचलं आणि एकूण पत्र लिहिलं. पहा का अधिकारी माणसं. बळवंतराव काय लिहिलं पत्रात? त्यांचं ना बाळकृष्ण होतं ना, तर ते बळवंतराव म्हणायचे. जोग महाराज काय म्हणायचे? बळवंतराव, मी पांडुरंगाचा वारकरी आहे, मी सत्यनारायणाचा वारकरी नाही, मी मुळीच येणार नाही म्हणले. विठ्ठला काय बाणेदार. पण आता आम्हाला तुम्ही पेताळाच्या दिवसाला बोला, पैसे दिले की आम्ही कुठं बी कीर्तन करायला तयार आहे. विठ्ठला अरे जो रोज दारू पेतून लोकाला पाहिजे तो त्याच्या कीर्तनात काय सांगावं. म्हणून बाणेदारपण आपल्या संप्रदायात. म्हणून आपण तेवढे वागू शकत नाहीत, किमान त्या वाटानं तरी आपण गेलो पाहिजे. विठ्ठला पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला तेवढं आपल्याच्याने, अरे त्याच्या लाखांशानं आपल्याकडे होणार नाही. जे जोग महाराज वागले त्याच्यातला लाखावा भाग बी आपल्याकडे नाही. विठ्ठला साधूचं ज्ञान झाल्यानंतर, बोध झाल्यानंतर अवस्था नुरोनिया ठेला. काय नुरोनिया? त्याचं देह म्हणणं गेलं. जो देहाला मी म्हणत होता ना, तर देह रूपानं नुरोनिया, पण ब्रह्म रूपानं ठेला. हे बी अवघडच आहे मला. मी देह म्हणणं जितकं वाईट आहे तितकंच वाईट मी ब्रह्म म्हणणं आहे. विठ्ठला मी देह म्हणणं ही जिती अविद्या, आणि मी ब्रह्म म्हणणं ही मेलेली अविद्या. पण अविद्याच का नाही? बेडी सोन्याची चांगली का लोखंडाची चांगली? एक जण म्हणलं सोन्याची, म्हणलो रताळू. सोन्याची तरी बेडीचे ना रे. सोन्याची तरी काय बेडीची. सूळ हिवराचा चांगला का चंदनाचा चांगला? सूळ केला लाकडाचा, मग चांगला कोणता? चांगला कोणताच नाही. विठ्ठला विठ्ठला. बरं जाऊ द्या, मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबा म्हणतात, जिती बायको चांगली का मेलेली चांगली? पट सांगा, आपल्याला टाइम थोडा आहे. विठ्ठला विठ्ठला. आता बाबाला विचारायचं तर कामच नाही, ते काय नाही, ते सगळ्यातून बाजूला झालेले आहेत. विठ्ठला विठ्ठला. मग सांगा तुम्ही, जिती चांगली का? हवा जिती बायको कीर्तनाला जाऊ देत नाही, पण गावातल्या गावात जाऊ देत नाही, पण बाहेर गावाला गेल्यावर काही बोलत नाही ना. महाराज, एक आमचा मित्र होता, त्याची पत्नी कीर्तनाला, तो परमार्थिक, त्याची पत्नी कीर्तनाला येऊ देत नव्हती. त्याला म्हणले कीर्तनाला गेला तर कधीच उघडायची नाही. मी विचारला, पाटील तुम्ही तुमच्या गावात आलो, तो कीर्तनाला काऊन नाही आले? ते म्हणले माणसं लय महाराज बेकार भेटले. म्हणलो काय झालं? मला कीर्तन आवडतं, ते कीर्तनाला जाऊ देत नाही. मग आम्ही विचार करू का नाही, आधीच माणसाला बायका भेटाना. महाराज कोणीच म्हणत नाही पोरग पहा. कोण्या गावात गेलं महाराज तुम्ही नेहमी फिरताना एखादी पोरगी पहा. म्हणलं अरे आम्ही का कीर्तनाला जातो का पोरी पाहा जातो? पण त्यांचा भाव असतो, एखादी काय पहा, आमच्या मुलाचं जमत ना बाबा, काय पहा, एखादी मुलगी पहा. मग आधीच मुली भेटणार. गावागावात 200-300 पोरं नुसते कुत्र्यासारखे रस्त्यानेच फिरते. मला स्वानाची परी, तुम्ही गाथा पहा, मी पदार्थ सांगणार नाही. स्वानाची परी हिंडे दारोदारी, पाहे परनारी पापदृष्टी. विठ्ठल. मग त्यांनी मागचा पुढचा, मी म्हणलो कीर्तन लिहू देत नाही का? हालना झोपीत दगड तिच्या डोसक्यात. मग यांनी विचार करा का नाही, बळच लग्न झालंय आपलं. महाराज त्यांनी येडपटच होत, त्यांनी दगड घेतला की झोपीत घातला. ते मला वाटलं घालायचं नाही, म्हणलो मी सहज. त्यांनी घातला दगड, मेली बायको. मग आता आला म्हणलं महाराज मारली ती. म्हणलो अवघड झालं. पण म्हणलो कशाला सांगा, आता आपण सांगितलं नाही. मी म्हणलं जाऊ दे, आता कीर्तन झाला, मोकळा झाला. महाराज ती मेली पण हाडळ झाली.
काय झालं? आढळ झाली. पहिली गावातच कीर्तन येऊ देत नव्हती, बाहेर गावाला काही म्हणत नव्हती. पण आता ही आढळ झाल्यामुळं ह्यो वानगावला जरी आला तर ती मंडपा पुढे जे हरी. मग चांगली कोणती होती? जिती चांगली का मेलेली चांगली? विठाल बाई म्हणजे ही बाई घ्यायचं नाही, बाई म्हणजे अविद्या. मी देह म्हणणं ही जित्या विद्या आणि मी ब्रह्म म्हणणं ही मेलेली अविद्या. विठ्ठल जित्या विद्या ऐशी अन्यथा बोधा ते गिवशी. अन्यथा म्हणजे मी देह म्हणणं ही जित्या विद्या आणि तेची यथाबोधेशी निमाली उठी. निमाली म्हणजे मेली. ती यथाबोध म्हणजे मी ब्रह्म आहे असं म्हणती. परी जिती ना मेली अविद्या हे जाकली. बंद मोक्ष घाली बांधून जिती असो का मेली असो अविद्या वाईटच आहे. मी देह म्हणणं ही जिती. मग देह रूपानं नुरोनिया पण ब्रह्म रूपानं ठेला हे बी वाईटच आहे. ते बी गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? अरे काट्यानं काटा काढायचा. पूर्वीच्या काळात ही काही सुविधा नव्हती. मग शेतात जर पायात काटा मोडा तर कशाने काढायचा तो काटा? दुसऱ्या काट्यानं. मग पहिला पायात काटा जो रुतला त्याने डोळ्यातून पाण्याला त्रास दिला. मग दुसरा काटा घेतला आणि त्या काट्यानं पायातला काटा काढा. मग आनंद वाटला. मग त्याला त्या पायात घुसलेल्या काट्याचा राग आला. त्यांनी दगडावर घासू 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 त्याचा काय केला? भोगा केला आणि तो चुलांगणात टाकला. राग केली त्याची. काय केली? आणि ज्या दुसऱ्या काट्यानं तो काटा काढा ना रानातला काटा त्याला असं हातात धरलं. काय सांगू आता काट्याचे. आणि तो काटा बनेलाच्या खिशात ठेवला. शहाणा आहे का मूर्ख आहे तो? म्हणजे उपकार करणाऱ्या माणसाला जीव लावू नाही का? ज्याने आपल्यावर उपकार केले त्याला जीव लावा का त्याला माराव? जीव लावा. मग त्याने काटा खिशात ठेवला. वाईट केलं काय? विठ्ठल विठ्ठल. अरे पहिला काटा पायात घुसला होता तो पोटात घुसन. काट्यानं काटा काढायचा आणि दोन्ही काटे झोकून द्यायचे. तसं मी देह म्हणणं मी ब्रह्म म्हणण्यानं घालवायचं आणि शेवटी मी ब्रह्म म्हणणंही सोडून द्यायचं. विठ्ठल तसं मी ब्रह्म म्हणणं किती वाईट आहे. एक दटार सांगून आपण पुढे चलू. मी एका श्रीमंताचं लग्न होतं आणि जवळचा माणूस होता. मुलगा शिकलेला होता. महाराज 24 वर्षापूर्वी 111 तोळे सोनं आलतं. किती तोळे सोनं त्याला? आम्हाला लग्नाला मी म्हणलो मला वेळ नाही बुवा. ते म्हणले महाराज तुम्हाला कीर्तन. मी म्हणलो इथून 50 किलोमीटर आहे. ते म्हणले महाराज बरोबर 7ला लग्न लागणार आहे. तुम्ही 2 तासाच्या आत 50 किलोमीटर जाता. मग म्हणलो चला बुवा 7ला लागणार आहे. तर गेलो. 7ला बरोबर तयारी झाली. लग्न लागायचं की त्या नवरदेवानं माईक हातात घेतलं. आता आम्हाला वाटलं शिकलेला आहे कसा संसार करावा मुलीला कसं वागावं असं काही सांग. महाराज त्यांनी माईक हातात घेतलं. बाकी काही सांगना. 9:15 वाजले. तो एकच नारा त्याचा मी नवरदेव आहे मी नवरदेव आहे. 8 वाजता ऐकलं जोगदंड भाऊ आम्ही. पण 9:15 झाले आमचं कीर्तन होकायच्या माग आलं ना. मी मनातली म्हणत म्हणलो तू नवरदेव आहे आणि आम्ही का तो ह्या बायका आहेत का? मग मी नवरदेव म्हणणं हा शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे? मूर्ख. मग तो नवरदेव नाही तर बायको आहे का? अरे नवरदेव आहे पण मी नवरदेव म्हणणं मूर्खपणाचं आहे. तसं जसं मी नवरदेव म्हणणं मूर्खपणाचं आहे तसं मी ब्रह्म म्हणणं हादी भ्रमच आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम ज्ञान गिळो निघावा गोविंद गा विठ्ठल. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. पण ते ठेला बी राहिला नाही पाहिजे. काय झालं पाहिजे? अभंगाच्या दुसऱ्याच्या कापुराच्या वाटी
राती उजळले कापूर पेटल्यानंतर खाली कोळशे राहते का राख राहते? कापूर जळाला आणि कापूर जळाल्यानंतर खाली कोळशे राहतात का राख? काहीच राहत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झालं की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ते ज्ञानही सोडायचं आणि भजन करायचं. काय संताचा अधिकार महाराज. अरे ज्ञान झाल्यावर कोणाचं भजन करायचं? मी वासुदेवे, जग वासुदेवे, मंदिरातही सगळा वासुदेवच, मग भजन कोणाचं? गाय वासुदेव वासुदेवा, गाय वासुदेव वासुदेवा. वासुदेवच वासुदेवाचं भजन करतो. येणे बोधे आम्ही येणे बोधे. येणे म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म. येणे बोधे, येणे बोधे आम्ही सर्व काळ या बोधा राहू, पण करू काय? करू हे निर्मळ हरी कथा, गढूळ नाही. कशी कथा करू? निर्मळ करू. आमचे गुरुजी सांगत असते, अरे ही नारदाची गादी, या गादी पुरतं तरी पावित्र्य सांभाळा. मग ही घोंगडी टाकली हीच नारदाची गादी नाही. हा पूर्ण परिसर, जितका समाज, ज्यांनी त्यांनी आपापली मर्यादा सांभाळायची. टाळकरी असल, वाजविणार असल, बसणार असल, कीर्तनकार असल, त्यांनी आपापली मर्यादा सांभाळायची. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो पा. पूर्वीच्या काळात नाटकं राहायचे. नाटकामध्ये माणसालाच बायाचे पार्ट दिल्या जायचे. माणसाला त्या का बाया खरी खोट बाया नव्हत्या. आमची तर रामायणाचं नाटक झालं. काय झालं? रामायणाचं नाटक. मी लहान होतो आणि आमच्या आजोबा बरोबर गेलो तर एका बाजीराव नावाच्या माणसाला सीतेचं, कोणाला पार्ट दिलं? बाजीराव. नाव त्याचं बाजीराव, पण झाला कोण? सीता. पण महाराज असू द्या बाजीराव, असं सीतेचं पार्ट रंगवलं की त्या सीतेला लाजविली एवढं पार्ट रंगवलं. नाटक संपलं. मी लहान होतो. आमच्या आजोबाला म्हणलो, अण्णा आपल्याला सीतेचं दर्शन घ्यायचं. ते म्हणले, ते बाजीराव होता आपल्या गावचा. मी म्हणलो कोणी असू, पण आपल्याला काय घ्यायचं? दर्शन घ्यायचं. मग ते आता बाल हट्ट चल म्हणले.
गेलो म्हणले तिथे म्हणून शामराव ती नाटकातली सीता कुठे ते म्हणले पडद्याच्या मागे. आम्ही पडद्याच्या मागे गेलो सीता बिडी पिती. काय पिती सीता बिडी प्याव द्या पण कुठं पिली पडद्याच्या मागे पण पडद्यावर नीट राहिली. अरे कीर्तन झाल्यानंतर तिकडे काशी करतो ही पण ही कीर्तनाची मर्यादा सांभाळ विठ्ठल. काळीची मर्यादा काळीची मर्यादा कीर्तनाची मर्यादा ओढले देव त्याच्यावर नांगर फिरत असतो. विठ्ठल देव त्याचं वाटोळ करीत असतो. कीर्तनाची मर्यादा जाऊ नये आपण कीर्तनातून कधी उठत जाऊ नये. का न जावे बैसोनी कथे काऊन जाऊ नये ऐसे ऐका हो श्रोते पांडुरंग तेथे उभासे तिष्ठत. देव असतो तेथे असे मग कीर्तनात देव आपल्याकडे सगळ्याकडे पाहतो. आम्हाला बी विचारणार आहे हराम खोरा तुला वानगाव फाट्यावर गुरुजीनं बोललं होतं मग त्याच्याकडून पैसे घेतले सांग काय दिवा लावलास आणि तुम्हाला म्हणणार तुम्ही पैसे देऊन काय केलं रपा रप रटी देणार. आणि ज्या टायमाला यम रटे देईल त्या टायमाला आपला बाप आपली माय आपला इवाई आपला चिपडा जावाई कोणी सोडायला येणार नाही. मारी ती तोडी ती झोडी तिने आज आपल्याला गोड वाटतं पण पुढे अवघड. यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा सांग तुझं धन तिथं कामा येत नाही मग तेथे नचले काही सत्ता संपदा. पुढे तू जे वागला ते पुढे जात आणि त्याच्याप्रमाणे भोगतो न घडे संचित. विठ्ठल विठ्ठल अजून वेळ गेली नाही अजून तरी होय जा. मला वाटलं काही अंधारात पळते का नाही. श्रद्धावान मंडळी नाही तर काही काही संधी साधू असते. कशी साधू संधी साधू विठ्ठल विठ्ठल. बरं म्हणतात दगडा किती सप्ते झाले किती कीर्तनकार आले काऊन उमजना तुला का रे नुमजसी दगडा कैचे हाती घोडे वाडा. अजून तरी होय जागा जाऊ दे. अरे आजपर्यंत आपलं चुकलं चुकू द्या
आता तरी पुढे चुकलं चुकू द्या पण आता तरी दंडवत घातलं मला रागावून बोलले नाही सकळांच्या पाया माझे आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते का देवाचं चिंतन करा काळ चिंतनात घाला मी ब्रह्म असं बी करू नका आणि मी देह म्हणून सोडून द्या मग कसं वागा कसं राहा कापुराची वाती उजळली ज्योती अरे कापूर जळाल्यानंतर ठाईचं समाप्ती तसं ज्ञान झाल्यानंतर मी देह म्हणणं गेलं पाहिजे आणि मी ब्रह्म म्हणणं गेलं पाहिजे आणि आता दिवसचारी खेळीमेळी प्रारब्ध वशामध्ये फावल्या त्या करू चेष्टा विठ्ठल आणि अशी ज्याला अवस्था प्राप्त झाली त्याचं वर्णन महाराज मोक्ष रे आला मोक्ष रे आला भाग्यवीन नटला अरे आपण भाग्यवान कोणाला म्हणतो आता आपला टाइम संपत आला जास्त लांबविणार नाही मी भाग्यवान कोणाला म्हणतो आपण ज्याचा प्रपंच मोठा झाला ज्याशी प्रपंचाचा अतिविस्तार
त्याशी म्हणती भाग्य थोर, पण हे खरं भाग्य नाही. आणि कते भाग्ये येथे कुरवंडी, करोनिया सांडी इंद्रायशे. अरे इंद्रासारखे भाग्य ववाळून टाका म्हणले, काही खरं नाही त्याचं. मग खरं भाग्य कोण? आता जास्त लांबीत नाही. गुरुवर्य चंद्रशेखर महाराज, भक्तीच्या दृष्टीनं भाग्यवान कोण, ज्ञानाच्या दृष्टीनं भाग्यवान कोण, भक्तीच्या दृष्टीनं अभागी कोण, ज्ञानाच्या दृष्टीनं अभागी कोण, हे हरिपाठातच सांगतात. विठ्ठला विठ्ठला. अरे नरदेह मिळाला पण नामस्मरण करीत नाही, कीर्तन ऐकत नाही, भजन करीत नाही. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिशीन भजत दैवहत दैवहीने. नरदेह मिळाला पण परमार्थ करीत नाही, दैवहीने. आणि नरदेह मिळून ज्याची वाचा सारखं नामस्मरण करते, ज्याची वाणी श्रीमंत आहे आणि परमार्थिक ही दुधा साखर आहे. काय आमचे गुरुजी म्हणले, जोगदंड भाऊ इथून कीर्तन संपलं कुठं जाते? औरंगाबादला जाते आणि पुन्हा कीर्तनाला हजर येते. इथं येऊन पुन्हा म्हणजे श्रीमंती आहे आणि परमार्थ आहे. मग श्रीमंती वाईट नाही, परमार्थाला पोषक आहे. अरे श्रीमंताचा परमार्थ असा शोभून दिसतो. जर श्रीमंत असले मग फडकी लावून लागले, का लावून लागले? श्रीमंताचा श्रीमंती परमार्थात खर्च झाली पाहिजे. उदास विचारे उत्तमची गती, उत्तम भोगील जीवखानी. मनानंही श्रीमंत असला पाहिजे, बाई सुग्रणे आणि उदार बी असली पाहिजे. काय असली पाहिजे? सुग्रणे. एका पोळीचे 7 पापुडे काढती, पण हवं का म्हणती. काय म्हणती? काय खावा? बरं जेवणारा तळू नसाव, जेवणारा बी बाई सुग्रणे उदारे, वाढायला बी उदारे. पण तिनं रात्र घातली स्वयंपाकात, 5 चटण्या, 5 भाज्या, पांढरा भात, सगळं व्यवस्थित केलं आणि यांनी सगळं एका जागेवर केलं. श्रीमंती आहे म्हणून भाग्य नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संता. मग खरं भाग्य कोणतं? हरिनाम सार या नामा, हरिनाम सार या नामा, हरिनाम सार या नामा, हरिनाम सार ज्याची जिव्हा नामाचीच झाली, जिवे झाला चळ, नेघे अवसान न पळ. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे देवत. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. विठ्ठल खरा भाग्यवान धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. सदैव सभाग्य तोची, तोच एक सदैव दैवाने भाग्यवाने, दुसरा नाही. जो देवाच्या रंगात रंगलेला आहे, ज्याची जिव्हा सतत नाम चिंतन करायला लागलेली. उपमा त्या दैवाची कोण त्याच्या दैवाला? हे भक्तीच्या. आता ज्ञानाच्या दृष्टीनं नरदेह मिळाला पण ज्ञान होत झालेलं नाही. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, अभागी. आणि ज्ञानाच्या दृष्टीनं भाग्यवान, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. जो मोक्षाच्या सीमेवर आला तो भाग्यवान आहे. आणि साधूचा अंकिला हरिभक्त. हरिभक्त कोणाला म्हणायचं? इंद्रियाच्या अंकित आहेत आपण, संसाराच्या अंकित आहेत, विषयाच्या अंकित आहेत. आपण हरिभक्त परायण नाही. हरिभक्त परायण तो साधूचा अंकिला हरिभक्त. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबा म्हणतात,
माझं जीवन म्हणजे साधूचे अंकित आहे. मला जर आनंद वाटत असल, मला जर सुख वाटत असल, तर कुठं वाटतं? महाराज अभंगाचा शेवट सांगतात. ज्ञान देव गोडी संगती सजनी. ज्ञान देव गोडी संगती सज्जनी हरी दिशे. गोडी म्हणजे सुख, हा एक अर्थ घ्या. गोडी म्हणजे सुख. मला जर सुख वाटत असल, लोक म्हणते त्याला आता भजनाची काय लागली, गोडी लागली. म्हणजे भजनामध्ये काय वाटायला लागलं? सुख वाटायला. गोडी म्हणजे सुख. कारण संत संगतीमध्ये सुख वशे हेचे ठाई, बहुपायी संताच्या. संत संगतीचे बरेचसे प्रमाणे सर्व सुखे आजी येथे, सर्व सुखे आजी संताची देखिली चरणांमध्ये. सुख संत सुखया संत समागमी, सुख संता जोडचे, हा एक अर्थ. आणि गोडी म्हणजे आवड, हा एक अर्थ. मला जर आवड असल तर संत संगतीची आवड. गोडी शब्दाचा अर्थ आवड बी होतो. महाराज म्हणतात मला संत आवडतात. कोण आवडतात? संत. संत किती देवा सारावे परते, संत पूजावे आरते. घाली संताशी आसनी, पूजा करी काया वाचा मनी. एका जना म्हणलं का आवडतात? अरे संत संगतीची आवड. श्रद्धा जर असल तर संत त्याला ज्ञान देतात, बोध करतात. आणि संताचा बोध झाल्यानंतर हरी दिशे. कुठं दिशे? जनी वनी आत्मतत्वी. जनी वनी अवघा दे. आणि मी वासुदेव आहे असा त्याचा निश्चय होतो. म्हणून संत भेट होण्याकरता पुण्य लागत. आणि पुण्य मिळण्याकरता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी विठोबा.
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. यात जो बरोबर आहे गुरुवर यांचे चुकीचं आहे, उद्धटपणाचं आहे, माझ्या बुद्धीचे दोष आहे. आमचे हरिभक्तीपरायण विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी यांनी हा सेवेचा योग आणला. झालेली सेवा सद्गुरुचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी, स्वामी महाराजांच्या चरणी, सुदाम बाबा, एकनाथ महाराज, रामहरी बाबा ज्यांच्या निमित्तानं हा उत्सव आहे त्यांच्या चरणी सेवा समर्पित करू आणि सेवेला पूर्णाम देऊ. एकदा रामहरी बाबा करता सगळ्यांनी मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि प्रेमानं त्यांच्याकरता त्यांना आनंद वाटाव म्हणून तुकोबरायचं आणि ज्ञानोबरायचं भजन करा. ज्ञानदेव तुकाराम, टाळी टाळी वाजवा. हरिभक्तपरायण उद्धव महाराज टाकसाळ, हरिभक्तपरायण बाबुराव महाराज डोंगरे. देवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ज्ञानदेवा गोडी
चांगदेव महाराज काकडे यांनी येऊन खूप सेवा केली, त्याबद्दल आश्रमाच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. मावशी खाली बसा. महाराजाचं माझं सतत बोलणं व्हायचं. शिवाजी महाराजाचा मला फोन आला होता, नारायणगडला म्हणले सप्त्याच्या तारखा द्यायच्यात, ती जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. बाबाला मी फोन केला, बाबांनी लगेच नारायणगडला सेवा दिली. तेव्हापासून त्यांचे माझे खूप संबंध आहेत आणि कुठं असो त्यांना तारीख दिली की ते नाहीच म्हणायचे नाहीत. तिशी आम्ही बसल्या बसल्या फोन केला आणि एक सेवा द्या असं म्हणलं की ते म्हणले काही हरकत नाही, सेवा करण्याचा आज योग आला. आम्ही ज्या ज्या वेळेस तुम्हाला बोलू त्यावेळेस आम्ही यांच्याकडे सेवा देत जा अशी विनंती करतो आणि आपण सुद्धा याल अशी खात्री बाळगतो. असोच आमच्यावर प्रेम राहू द्या. उद्या हरिभक्तपरायण रुक्मिणीताई हावरे यांचं कीर्तन आहे. सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहा अशी विनंती करतो. आजचं सौजन्य होतं सुनील अजिनाथ जोगदंड यांचं आहे. आजचं प्रवचन रणजित महाराज शिंदे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड. आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.